श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 9ची संपूर्ण कथा ऐकणार आहोत. श्री गुरुचरित्राच्या 9व्या अध्यायात नृसिंह सरस्वती स्वामींच्या कृपेचा आणि त्यांच्या भक्तांवरील अपार दया भावाचा सुंदर प्रसंग वर्णन केला आहे. हा अध्याय आपल्याला श्रद्धा, विश्वास आणि गुरुसेवेचे महत्त्व समजावतो. एका गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो सदाचारी, प्रामाणिक आणि देवभक्त होता. पण त्याच्या आयुष्यात दारिद्र्याचे सावट कायम होते. त्याच्या घरात अन्नधान्याचीही नेहमी टंचाई असायची. त्याची पत्नीही अत्यंत धार्मिक आणि पतिव्रता होती. दोघेही रोज देवाची पूजा करून आपल्या नशिबावर समाधान मानत असत. एक दिवस त्या ब्राह्मणाला समजले की श्री नृसिंह सरस्वती त्या स्वामी त्यांच्या जवळच्या प्रदेशात आले आहेत. हे ऐकताच त्याच्या मनात गुरूंचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, आपल्याला काहीही मिळो न मिळो, पण आपण गुरूंचे दर्शन घ्यायलाच हवे. पत्नीनेही त्याला सहमती दर्शवली. पण घरात अन्न नव्हते, द्रव नव्हते. तरीही त्यांनी ठरवले की गुरूंच्या दर्शनासाठी जावेच. ते दोघेही अत्यंत श्रद्धेने गुरूंच्या दर्शनासाठी निघाले. जेव्हा ते स्वामींच्या समोर आले तेव्हा त्यांनी नम्रपणे नमस्कार केला. स्वामींनी त्यांच्या मनातील भावना ओळखल्या आणि त्यांना प्रेमाने विचारले, तुम्ही इतके चिंताग्रस्त का दिसता? ब्राह्मणाने आपल्या दरिद्र्याची कथा सांगितली. तो म्हणाला, गुरुदेव, आम्ही तुमचे भक्त आहोत, पण आमच्या आयुष्यात खूप कष्ट आहेत. आम्हाला 2 वेळचे अन्नही मिळत नाही. स्वामींनी हसत त्याला धीर दिला आणि म्हणाले, तुमची श्रद्धा खूप मोठी आहे. तुम्ही चिंता करू नका. तुमचे दुःख लवकरच दूर होईल. स्वामींनी त्याला एक साधा उपाय सांगितला. त्यांनी सांगितले की तू रोज आपल्या घराजवळील औदुंबर वृक्षाची पूजा कर. त्या वृक्षामध्ये दैवी शक्ती आहे. श्रद्धेने पूजा केल्यास तुला सर्व सुख मिळेल. ब्राह्मणाने गुरूंचे वचन मनापासून स्वीकारले. तो घरी परतला आणि रोज औदुंबर वृक्षाची भक्तिभावाने पूजा करू लागला. तो वृक्षाला पाणी घालत असे, फुले अर्पण करत असे आणि गुरूंचे स्मरण करत असे. काही दिवसांनी एक अद्भुत घटना घडली. एक दिवस त्या ब्राह्मणाला त्या वृक्षाजवळ एक सोन्याचा नाण्यांचा भांडे सापडले. तो आश्चर्यचकित झाला, पण त्याच्या मनात लोभ नव्हता. त्याने ते सर्व गुरूंची कृपा समजून स्वीकारले. त्या दिवसापासून त्यांच्या घरात सुख समृद्धी येऊ लागली. त्याचे दरिद्र पूर्णपणे नाहीसे झाले. तो आणि त्याची पत्नी समाधानाने जीवन जगू लागले. या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. गुरूंवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास कोणतेही संकट दूर होते. साधी भक्ती आणि निष्ठा हीच खरी संपत्ती आहे. गुरूंचे सांगितलेले उपाय मनापासून केल्यास जीवनात चमत्कार घडतात. शेवटी त्या ब्राह्मणाने आपल्या आयुष्यभर गुरूंची सेवा केली आणि त्यांच्या कृपेने त्याला आध्यात्मिक समाधानही प्राप्त झाले. त्याने आपला जीवनाचा खरा अर्थ ओळखला. अध्यायाचा सार, गुरु म्हणजेच आपल्या जीवनातील मार्गदर्शक, प्रकाश आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.